गडावर तर लवकर पोहोचलो आम्ही, पण गडावर गेल्यावर झालं काय आमच्या सोबत असं की तर नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. पार्ट 1 मध्ये तुम्ही बघितलं होतं की आम्ही एका रूमवर थांबलो होतो. रूमवर थांबलो, सकाळीच नाश्ता-गिष्टा करून आम्ही निघलो होतो डायरेक्ट रायगडच्या दिशेने. अजूक तर आम्ही रायगड चढायला सुरुवात पण नव्हती केली, पण रस्त्यानं जो नजारा दिसत होता ना, तो आम्ही सांगू नाही शकत. आता आलो आम्ही गडाच्या पायथ्याशी. इथून गड राहिला होता फक्त 100 मीटर. नंतर घेतलं एक महाराजांचं टी-शर्ट, कारण स्थानिक लोकांचा पण फायदा झाला पाहिजे ना आपण गेलो तर. आता वाजले ते सकाळच्या 6. आम्ही बरोबर सकाळच्या 6 वाजता गड चढणार होतो. मग काय, गड चढायच्या अगोदर प्रार्थना घेतली म्हणून पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन गड चढायला सुरुवात केली. गड बघता आम्हीच नव्हतो चढत, आमच्या संग गड चढत होते डॉगेश भाई. आमचा निर्णय झालता की सकाळी 5 वाजता गड चढू, काही गडावर गर्दी राहणार नाही, पण वर आल्यावर इतकी पब्लिक होती बेगिदर. आतापर्यंत आम्ही चढल्या 200 पायऱ्यांना, थोडं थोडं ऊन यायला सुरुवात झाली. हे मनुष्य प्राणी अशी कोणतीच जागा सोडत नाही तिथे ते घाण करत नाही. तर आता आम्ही पोहोचलो होतो गडाच्या बरोबर मध्यभागी. इथून खास गडाचा नजारा दिसायला सुरुवात झाली. रस्त्याने जातानाच आपल्याला दिसतो डायरेक्ट जो गडाहून धबधबा येतो, तो डायरेक्ट आपल्या रस्त्यातच दिसतो. ज्याची आम्ही वाट पाहत होतो त्याच्यावर आम्ही पोहोचलोच, म्हणजे तो गडाचा मेन दरवाजा. आम्ही घेतले मग दोघांची तिकीट फाडून. तिकीट काही जास्त महाग भेटत नाही, 25ला एक आहे. बाकीची पब्लिक निघले डायरेक्ट महाराजांच्या समाधीकडे, आणि आम्ही निघलो टकमक टोकाकडे. गडावर आल्यावर काही मोठी गोष्ट झाली नाही. आम्हाला जायचं होतं टकमक टोकाला, आम्ही उलट्या रस्त्याने पोहोचलो. तिथे जाऊन मग काय बसून राहिलो. नंतर पोहोचलो टकमक टोकावर. टकमक टोकून महाराज काय करायचे, डायरेक्ट दुश्मनाला लोटून द्यायचे. इतकं खोल आहे की आम्ही पाहून डायरेक्ट डोळे फिरत होते. शंतनून म्हणलं चाल भाऊ, इथून यायचं वारण जायचं आपल्याला उडून घेऊन. तरी इथं भरायचा महाराजांच्या काळातला बाजार. व्हिडिओमध्ये तर सगळेच पाहते, पण इथं आल्यावर पाहायला लय मस्त वाटते. तर आता सुद्धा इथं स्थानिक लोकांना काही छोटे मोठे दुकान लावले होते.